नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। एक महत्त्वाचे बदल काही 1 एप्रिल पासून होणार आहे ऑनलाईन पेमेंटच्या संदर्भात। तर ते बदल नेमके कुठले हे जाणून घेणं गरजेचं आहे, नाहीतर ऐन टाइमला गडबड होऊ शकते। तर ही बातमी आपल्या समोर आहे। या बातमीचं थोडंसं आपण विश्लेषण करूयात की या बातमीमध्ये नेमके कुठले बदल आपल्याला दिलेले आहेत। पण सगळ्यात पहिली गोष्ट, ऑनलाईन पेमेंट आज आपण सर्रास वापरत असतो। कुठलाही व्यक्ती बघा, एक 5 रुपयाचं चॉकलेट जरी घेतलं, सुट्टे नसतात आपल्या खिशामध्ये, मग म्हणतो चला आपण गुगल पेने पैसे पाठवूयात, फोन पेने पैसे पाठवूयात किंवा इतर UPI पेमेंट आपण करत राहतो। म्हणजे 5 रुपयाच्या रकमेपासून 1 रुपयापासून लाखाभरापर्यंत आपण ऑनलाईन पैसे आता पाठवत असतो। पण ते पाठवत असताना जास्त काही बदल जे आहेत ते आता जे कुठले होणार आहेत ते आपण बघूयात। बघा, ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेमध्ये 1 एप्रिल पासून मोठे बदल। द्विस्तरीय पडताळणी आता अनिवार्य। द्विस्तरीय पडताळणी म्हणजे काय? आतापर्यंत समजा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला पेमेंट पाठवायचं असेल तर पाठवताना खरंच तुम्हीच पाठवताय का हा पेमेंट, त्यासाठी एक पडताळणी केली जायची। ती पडताळणी म्हणजे तुम्ही तुमचा तो पिन नंबर टाकायचे, 4 आकडी किंवा 6 आकडी पिन कोड नंबर तुम्ही टाकायचे आणि त्याच्यानंतरच ते पैसे जायचे। पिन कोड नंबर चुकला तर पैसे जाणार नाही। त्याच्यामुळे ती एक पडताळणी केली जायची। त्या ॲपच्या बेसवरती ती एक पडताळणी केली जायची की बाबा खरंच तुम्हीच पाठवताय पैसे, आणि तो पासवर्ड टाकला, तो पिन कोड नंबर जो तुम्ही टाकला की बाबा ती पडताळणी झाली आणि मग ते पैसे पुढे जायचे। ती पहिल्या स्तरावरची पडताळणी होती। पण आता इथून पुढे द्विस्तरीय पडताळणी जी आहे ती होणार आहे। तर ही द्विस्तरीय पडताळणी कशा प्रकारची असेल ते बघा, इथं दिलंय बघा। ऑनलाईन पेमेंटची सुरक्षितता वाढावी, नागरिकांची फसवणूक टळली जावी, यासाठी रिझर्व्ह बँकेने ऑनलाईन पेमेंटशी संबंधित प्रक्रियेत येत्या 1 एप्रिल पासून बदल केलेले आहेत। त्याच्यात काय दिलंय, यापूर्वी ऑनलाईन व्यवहारांसाठी केवळ पिन क्रमांक पुरेसा होता। या अगोदर फक्त पिन क्रमांक टाकला जायचा। ओके, आपल्याला माहिती आहे आपण टाकायचो। आता पासवर्ड किंवा पिन, आता काय पासवर्ड किंवा पिन किंवा वन टाइम पासवर्ड सुद्धा असू शकतो, किंवा बोटांचे ठसे, चेहऱ्यांची ओळख यांसारख्या बायोमेट्रिक पासवर्ड, त्याचबरोबर हार्डवेअर टोकन यांसारख्या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो। तर याच्यापैकी नेमक्या कुठल्या 2 पद्धती असतील ते प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस 1 एप्रिल नंतर आपल्याला कळेल, प्रत्यक्षात आपण प्रॅक्टिकली बघू तेव्हा। ओके, पण आणखी बघा काही 2-3 गोष्टी आहेत। आता प्रत्येक पेमेंटसाठी किमान 2 पडताळणी पद्धती आवश्यक असतील। मोबाईलचा पिन, UPI पिन, फिंगरप्रिंट, OTP अशा इतर पर्यायांची निवड करावी लागेल। म्हणजे एकतर तुम्हाला मोबाईलचा पिन टाकावा लागेल आणि त्याच्यासोबत मग तुम्ही UPI पिन टाका किंवा फिंगरप्रिंट असेल किंवा OTP असेल यांसारखा एखादा पर्याय तुम्ही निवडू शकता। म्हणजे तुम्ही पिन टाकला की नंतर तुमच्या समोर कदाचित पर्याय येईल की बाबा OTPचा पर्याय देऊ का, फिंगरप्रिंटचा पर्याय देऊ का, की बाबा इतर कुठला जो पर्याय आहे तो देऊ, अशा प्रकारचे ऑप्शन येऊ शकतात। पण हे नेमकं कसं इम्प्लिमेंट केलं जातंय ते आपल्याला प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस या सगळ्या पद्धती लागू होतील ते आपल्याला 1 तारखेनंतर कळेल। जर ते लागू केलं तर त्या संदर्भातले एखादी व्हिडिओ मी बनवून ती आपल्या YouTube वरती मी अपडेट करायचा प्रयत्न करेल। बघा पुढे काय बाबा, मोठ्या रकमेसाठी अतिरिक्त पडताळणी आवश्यक असेल, यालाच बघा लहान रकमेच्या पेमेंटसाठी कमी पडताळणी केली जाईल, पण मोठ्या रकमा असतील तर त्याच्यासाठी अतिरिक्त पडताळणी आवश्यक असेल। याला आपण रिस्क बेस ऑथेंटिकेशन आपण असं म्हणतो याला। ओके, आणि परदेशी संकेतस्थळ किंवा ॲप्सवर केल्या गेलेल्या पेमेंटसाठी हे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू केले जातील। म्हणजे एकंदरीत द्विस्तरीय पडताळणी म्हणजे पडताळणी तुमची होणार आहे। इथून पुढे तुम्हाला एक पासवर्ड तर टाकावा लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक काहीतरी गोष्ट येईल, OTP असेल, फिंगरप्रिंट असेल किंवा नेमके काय ऑप्शन्स येतात ते आपल्याला येत्या काळामध्ये लवकरच कळतील। ते आले की त्यावरती आपण नक्कीच एखादी व्हिडिओ बनवू आणि ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना।